Hello everyone, welcome to my YouTube channel Sunita Unplugged. सो राखीच्या एंट्रीने सगळाच मस्त धुमाकूळ झालाय. आजचा तर एपिसोड म्हणजे सगळ्यांसाठी आय ओपनर होता. बिकॉज सगळ्यांचं जे काही आहे गुपित म्हणा किंवा अजून काही त्यांचे म्हणतात ना प्रेम प्रकरण, सो ते सगळी बाहेर आली आहेत. राखी एक चांगलं काम करते. म्हणजे आधी वाटत होतं थोडं क्रिंज असेल किंवा डबल मिनिंगचे ती वर्ड्स वगैरे यूज करते अँड ऑल. सो अजून तरी ते काही बघायला नाही मिळालंय. पण ती पिन मारते आणि बाजूला सरते. सो ते सगळं चाललेलं आहे. आणि म्हणजे सकाळ तिची तशीच होते, की लोकांच्या सगळ्या चादरी वगैरे खेचते-बिचते आणि उठवते लोकांना. कोणाला आवडते, नाही आवडते, पण काही बोलायची तिच्यासमोर कोणाची बोलायची सोय नाहीये. आणि मग त्याच्याने मग आज रुचिताचं जे काही चाललेलंच होतं, दिसतच होतं अबाउट विशाल अँड ऑल. सो रिअली डोंट अंडरस्टँड की तिची ॲक्टिंग आहे, शोसाठी करते, की खरंच तिचे ते इमोशन्स आहेत. बिकॉज ती म्हणते मी भरपूर अटॅच झाली आहे अँड ऑल. ठीक आहे, घर आहे, कोणी नाहीये बोलायला तिथे आणि त्यांचं तेच 15-16 लोकांचं ते जग आहे. थोडंफार तुमचं म्हणजे अटॅचमेंट होणं स्वाभाविक आहे. पण आजकालची मुली वगैरे म्हणजे जे जनरेशन आहे ते सॉर्टेड असतं असं मला वाटतं, की त्यांना माहिती आहे नक्की काय करायचंय आणि आपण इथे कशासाठी आलोय आणि काय करतोय. बिकॉज ती क्लिअर कट अनुश्रीला बोलत होती, की घरातल्यांनी सांगितलंय, की असं सगळं नाही करायचंय, रिलेशनशिप्स अँड ऑल. बट स्टिल शी इज डुइंग अँड शी इज एक्सपेक्टिंग. आणि म्हणजे कळलं नाही, म्हणजे कधी खरंच ॲक्टिंग आहे, की खरंच इमोशनली अटॅच झालेली आहे. म्हणजे थोडं क्रिंजच वाटतं, की तो समोरून सांगतोय तिला, की त्याचं तसं काही नाहीये. ऑफकोर्स सगळ्यांचं सगळ्यांचं तेच आहे. इमोशनली अटॅच झालेले आहेत वगैरे. तर तोही तेच म्हणतो, पण प्रेम वगैरे नाहीये. तो क्लिअर कट समोरून सांगतोय तरी तुम्हाला नाही ऐकायचंय म्हणजे कळलं नाही. आणि तो तर काही गेम खेळून आलेला आहे ना, तर त्याला तर तो गेमसाठी काहीही करेल. तो एवढं सगळं बोलतोय आणि परत मग हात-बीत देतोय आणि ते सगळं त्यांचं चालू आहे. तर तो म्हणजे तुझा वापर करतोय, तुला यूज करतोय, तर तुला ते कळत नाहीये का? कारण एक डायलॉग हेही बोलला तो, की मी तुमच्याबरोबर राहणार नाही, निगेटिव्ह दिसतात, निगेटिव्ह लोकं दिसतात त्यांच्याबरोबर वगैरे. तर म्हणे का जर अनुश्री बोलली सुद्धा त्याला, की "तू असं सार्कास्टिकली बोलतोयस, की खरंच असं होतं? गेमसाठी वगैरे बोलतोय?" नाही म्हणाला, "मी खरंच बोलतोय. मागच्या सीझनमध्ये अभिजित सावंत का नाही जिंकला? कारण तो निक्की बरोबर होता. निक्की तर निगेटिव्ह दिसत होती, सो तो तिच्याबरोबर होता, म्हणून तो नाही जिंकला." आता मागच्या सीझनचं तर सगळं इश्यूच वेगळा आहे, की सगळं सिम्पथी अँड ऑल आणि भलत्याच माणसाला जिंकवलं, जे अर्ध्या लोकांना आवडलं आणि अर्ध्या लोकांना नाही आवडलं. कारण तो अभिजित सावंत डिझर्व्हिंग विनर होता. सो दॅट इज डिफरंट स्टोरी. पण तो हे सगळं बोलतोय आणि क्लिअर तोंडावर बोलतोय. म्हणजे असं नको वाटायला, मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला किंवा काही नको व्हायला. तो सरळ-सरळ ह्या लोकांना सांगून खेळतोय. आणि तरी पण तुम्ही म्हणताय मी अटॅच झालीये आणि खरंच ते दिसते ती इमोशनली अटॅच, कारण ती शी वॉज क्राईंग, ती रडत होती. सो ते काय कळलं नाही. नंतर प्राजक्ताचं आणि करणचं काही झालं त्यांचं. त्यांनी आज थोडा तो व्यक्त झालाय, की आई-वडिलांबद्दल जशी मला काळजी वाटते तशी मला तुझ्याबद्दल वाटते अँड ऑल. सो तोही एक्सप्रेस करतोय. सो राखीने पूर्ण घरामध्ये एकदम दणाणून सोडलंय. प्रत्येकजण व्यक्त होतोय. टास्क वगैरे झाला आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यांचे रंग बाहेर येतायत, दिसतायत. कोण खेळतंय, कोण नाही खेळत आहे. पण जसं राकेश वगैरे आहे, ही हॅज अचीव्हड लॉट. म्हणजे तो एक आता पोझिशनवरती आहे. तर त्याला हे सगळं चिपगिरी करायची गरज नाहीये. पण तरी तो करणला समजावत होता प्राजक्ताबद्दल, की तिला हर्ट होईल असं काही करू नको वगैरे. कारण कसं आहे ना, आता एवढ्या म्हणजे हे कसे असे लोकं आहेत, सेलिब्रिटी लोकं, यांच्याबद्दल आपल्याला काही जास्त माहिती नाहीये. पण पण या गेममध्ये जेव्हा बघितलं ना, तेव्हा तो हिला जेव्हा दिव्याचं आणि ओमकारचं थोडंफार चाललं होतं, तेव्हा तो दिव्यालाही समजावताना दिसला, की "बघ तुझं बाहेरचं जग आणि असं काही काही गोष्टी तू करू नको इथे आणून." तर चांगलं तर त्यांनी समजावलं त्यावेळी.
मध्ये एकदा प्राजक्तालाही तो समजत होता, की असं काय करू नको आणि आताही तो बोलत होता, "थोडं क्रिंज वाटतंय" वगैरे. सो ही इज ट्रायिंग. पण आता लोकांना कितपत कळतंय किंवा जसं तो तिला बोलला तशी तिने जाऊन वरती करणला सगळं सांगितलं, की राकेश असं-असं बोलत होता. तर तिच्या बाजूने कितपत आहे कळत नाही, पण असं वाटतंय, की करंटमध्ये ते फीलिंग्स येतायत किंवा तो एक्सप्रेस करतोय त्याच्यावरनं तरी वाटतंय. सो आज तो टास्क वगैरे पण झाला आणि त्याच्यामध्ये पण आणि राकेशनी म्हणजे तो कसं ओ-टी-टी पण केलाय आणि बिग बॉस पण खेळून आलाय. तर तो असाच जेन्युइन पर्सन राहिलाय, जेंटलमॅन सारखा राहिलेला आहे. तर त्याला काय हे असे छक्के-पंचे करताना वगैरे बघितलेलं नाहीये किंवा काय स्ट्रॅटेजी वगैरे करताना दिसलेलं नाहीये वगैरे. ते इथे पण काल पण त्यांनी तो आईसचा फोटो तोडून पाण्यात टाकला. आज पण तो टास्क होता कॅप्टन्सीचा त्याच्यामध्ये तो गाजर एकदम वरती फेकला वगैरे. सो नाऊ तोही दिसण्याचा प्रयत्न करतोय की काय का मुद्दामून करतोय किंवा त्याची पर्सनॅलिटी तर तशी नाहीये. सो लेट अस सी आजच्या आपण एपिसोडमध्ये काय झालं ते बघूया. तर स्टार्टिंगलाच चालू होतं की हा विशाल म्हणतोय काय म्हणजे कालचा जो टास्क झाला त्याच्यामध्ये की राकेश आयुषला पकडू नाही शकला. मग रुचिता म्हणते त्याच्यामध्ये काही दमच नाहीये. तो सोफ्याच्या इथे होता. मी सोफावरती करून हे करत होती. तरी तो काही करू शकला नाही वगैरे. आणि नंतर मग ते ह्याला बोलत होते प्राजक्ता आणि नंतर राकेश होता, लायक नाहीये. बाहेर तू म्हणजे करणची फ्रेंड वगैरे आहे. करण अगेन्स्ट बोलत होता. तर म्हणजे ते लोकं त्यांना सांगत होते ना, की करण बोलत होता, हा लायक नाहीये म्हणून याच्यासाठी घरात राहण्यासाठी. तर तो सांगत होता, "तू त्याची फ्रेंड आहेस, तर तू त्याला बोलायला पाहिजे होतं." तर म्हणे, "ते त्याचे व्यक्तिगत मत आहे, तर मी काय बोलणार?" तर तो बोलत होता, "किंवा तुम्ही एकत्र बसता ना, तर तू बोलू शकते ना माझ्याविषयी, जर आपलं एवढं चांगलं बॉन्डिंग होतं अँड ऑल." तर मग ते काही कळलंच नाही. म्हणजे हा समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण प्राजक्ता एवढी म्हणजे करणबरोबर तिचं ते बॉन्डिंग झालंय. तर ते कसं करण याला थोडं हेट करतोय, तर ती थोडं त्याच झोनमध्ये गेलीये. तर ती काही समजावण्याच्या मूडमध्ये काही दिसली नाही. नाहीतर इथे अनुश्री दीपालीला सांगत होती. जसं काल ती करत होती वेडी रुचिता, थू अँड ऑल ते सगळं आणि अक्षरशः ती थुकली दीपालीच्या इथे वगैरे. तर ती ते सांगत होती दीपालीला. म्हणजे मला ना अनुश्रीचा गेम कळत नाहीये, की तिथे टोळीमध्येही जाऊन बसते ती आणि इथे येऊन ह्या लोकांची पण बाजू घेते. तर ती दीपालीला सांगत होती, "नाही तू बरोबर होतीस" म्हणून. तर दीपाली तेच म्हणत होती, की ती माझ्याजवळ येऊन थुकली अक्षरशः. मला किती वाटायला पाहिजे, वाईट वगैरे वाटायला. पण तरी पण मी तिला हेच बोलत होती, की "तुझी आई बघत असेल तर काय विचार करत असेल?" म्हणजे ती चांगल्या ह्यानी बोलत होती. तर अनुश्री म्हणजे कधी असं वाटतं फार छान खेळते आणि जेव्हा टोळीमध्ये बसते आणि परत जाऊन त्यांच्याशी हसते आणि वगैरे बोलते, "अरे यार!" आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे, की टोळी जरी घर चालवत असेल, टोळी जरी खेळत असेल, भले स्ट्रॅटेजी करू दे, प्लॅनिंग, प्लॉटिंग, व्हॉटएव्हर काहीही करू दे. पण हे सगळ्यांना माहिती आहे, की टोळीतलं कोणी जिंकण्याच्या लायकीचं तर नाहीये, म्हणजे जिंकणार तर नाहीये. राहिला प्रश्न रोशनचा. तर रोशन तर तुम्हालाही माहिती आहे, तो दिसतच नाहीये. म्हणजे काहीच करताना दिसत नाही. उलटा ओमकार होता, तर काहीतरी करताना दिसत तरी होता. आता तर तो दिसतच नाही. कारण या टोळीचंच सगळं प्लॅनिंग, प्लॉटिंग वगैरे चालू असतं. आता पुढे बघूया, पण त्याला कसा सपोर्ट वगैरे मिळतोय. बघू पुढे कसं काय होतंय ते. नंतर ती प्राजक्ता पण म्हणजे अनुश्रीबद्दल बोलत होती, की ती कशी चेंज होत असते. इथे येऊन या लोकांशी वेगळं बोलते, तिथे जाऊन वेगळं बोलते आणि सगळं तेच चाललेलं होतं त्या लोकांचंच. आणि नंतर मग इथे विशाल वगैरे बसलेला, विशाल, अनुश्री आणि हे रुचिता वगैरे बसलेले. आणि नंतर ती म्हणत होती अनुश्री, की "इथे काय आपण नाती जपायला नाही आलेलो आहोत" आणि ऑल. आणि तो पण म्हणजे ह्याला माहिती आहे, की मी ह्याच्या अगेन्स्ट गेली तर काय होणार? याला काही फरक पडत नाही. तो माझ्या अगेन्स्ट गेला तर मला काही फरक पडत नाही. पण तुला फरक पडतोय. तू इमोशनल होते. म्हणजे तिथेच त्यांचं ते बोलणं चालू होतं. नंतर तो विशाल तो म्हणायला लागला, की "तू म्हणजे कसं आहे ना, सपोर्ट करतात वगैरे" आणि अभिजितचा जो विषय त्याने चालू केला, की त्याला सपोर्ट का मिळाला नाही आणि ऑल. निकी निगेटिव्ह दिसत होते आणि तो पण निगेटिव्ह आणि तो जिंकला नाही वगैरे. तर आणि इथे नंतर कट टू मग नंतर इथं रुचिता रडत वगैरे होती. नंतर म्हणे, "मी खूप अटॅच्ड आहे."
गेमचं नाही, मला तो आवडतोय वगैरे. मी बेटर पर्सन बघते त्याच्यामध्ये आणि मग ते अनुश्रीचं आज एक बरं वाटलं ॲज अन फ्रेंड म्हणजे एक मैत्रीण मैत्रिणीला कसं समजावू शकते ना, हे चांगलं उदाहरण होतं आज. तर अनुश्रीनं फार छान रीतीने तिला समजावत होते. तू तिला बोलत होती, "तू नक्की विचार कर. नक्की त्याच्यामध्ये तुला नक्की काय आवडतंय? त्याचा काय काय ते तुझ्यामुळे म्हणजे त्याच्यामुळे तुझा गेम पण वीक होतोय वगैरे. पण इमोशन्स आहे, पण तो गेमकडे बघतोय." आणि तो क्लिअर कट बोलला आणि ती हे पण एक चांगला डायलॉग बोलली, की त्यांनी आपल्यापेक्षा डबल पावसाळे जास्त बघितलेत. म्हणजे इथे जरी तो सांगत होता, की त्याच्यात आणि तिच्यात 15 वर्षाचं अंतर आहे. पण ॲक्चुअली ना जास्त वर्षाचं अंतर आहे. म्हणजे कोण म्हणतंय तो 50च्या म्हणजे 48 वगैरे समथिंग आहे. बाकी ठिकाणी काहीतरी 40 दिसतंय. तो सांगतो 15 वर्षाचंच अंतर आहे. आता 15 वर्षाचं अंतर आहे, की 25 वर्षांचं अंतर आहे, काही कळत नाही. हे त्याला स्वतःला माहिती आहे गाढवाला, की तो किती वर्षाचा आहे आणि तो एवढ्याशा मुलीबरोबर ते हे सगळं करतोय. तर ते दॅट इज रॉंग. आता त्या मुलीने पण लोकांना तुम्ही शिव्या देता, लोकांना तुम्ही उलट-सुलट बोलताय, लोकांना तुम्ही किती-किती काय-काय बोलून जाताय आणि घालून पाडून बोलतायत. सगळं काय करताय आणि मग तुम्ही इथे का माती खाताय? तुम्हाला इथे कळत नाहीये, की तुम्ही इथे गेम खेळायला आलाय ना आणि तुमच्यापेक्षा भले तो आता तो म्हणतोय 15 वर्षाचा. 15 वर्षाचं अंतर आहे का 20-25 व्हॉटएव्हर आपल्याला काही माहिती नाही एक्झॅक्ट त्याचं एज. तर मग तिने पण असं नाही करायला पाहिजे ना. तर मग ती ॲक्टिंग करते का? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खरंच तिचे इमोशन ट्रू वाटतायत का फेक वाटतायत ते? नंतर इथे मग सकाळी वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळचं दाखवलं. ओट्यावरनं भांडणं चालू होती. म्हणजे ओटा क्लीन केला नव्हता येणारा. नंतर विशाल तो ओरडायला वगैरे लागला. म्हणजे भांडणं करायला लागला. असं कसं म्हणजे मी तर नाही करणार आणि जो कोणी केलं माहिती नाही हे ते वगैरे. नंतर नंतर तो विशाल हिला सांगतोय, "माझं काही लव्ह अँगल नाहीये" वगैरे, राखीला वगैरे. आणि राखीचं कसं आहे ना, ती पिन पॉइंट करते आणि बाजूलाच आहे. तर तो क्लिअर कट लोकांना पण सगळ्यांना सांगतोय, की माझं काही लव्ह अँगल नाहीये म्हणून. आणि इथे दीपाली चालू झाली. ती म्हणत होती क्लीन करा वगैरे. नंतर मग मी पोहे वगैरे बनवणार वगैरे. आणि नंतर तिने पोहे वगैरे बनवले वगैरे पण. पण मग ते अर्धे कमी पडले, अर्ध्यांना मिळालेच नाही. तर तिने मुद्दामून केलं की काय ते काही कळलं नाही. कारण आपण कसं ना नेहमी तुम्ही करताय आणि आता जवळ-जवळ 1 महिना झालाय. तर तुम्हाला आपल्याला लेडीजला कसा अंदाज येतो, की एवढे लोकं आहेत तर एवढं ना एवढं करायचंय. तर एवढा कसा अंदाज चुकू शकतो? कारण ज्यांनी खाल्ले तेही बोलतात की आम्हाला कमी पडले आणि बाकी 5-6 लोकांना तर मिळालेच नव्हते. सो तिने मुद्दामून केलं की काय तेही माहिती नाही. तर दीपाली पण स्लोली गेममध्ये येतेच, खेळते आणि दिसतेही आहे. सो तिने अजून चांगला गेम तिचा खेळला पाहिजे आणि अजून छान रीतीने पुढे यायला पाहिजे. तर ती पण टॉप 5 मध्ये दिसू शकते आपल्याला. नंतर राखीचं चाललेलं, की हे लोकं पाय काय पकडतात, हात काय पकडतात आणि आणि मग चुम्मे काय घेतात आणि सगळं बोलत होती तन्वीला. अ, तर तन्वीचं चालू झालं, "मला पण आवडत नाहीये. टोळीमध्ये वाईट-वाईट बोललं जातं म्हणून मी तिथून निघून गेली" वगैरे. आणि नंतर मग रुचिकाचं आणि प्रभूचं कोण आवडतं, कोण नाही चाललेलं. सॉरी राखी प्रभूला विचारत होती, "तुला कोण आवडतं?" तर तो म्हणतो, "तन्वीताई आवडते." आणि कोण नाही आवडत? तर म्हणे, "रुचिका नाही आवडत." तर नंतर मग प्राजक्ता त्याला विचारते प्रभूला, की "तन्वी ती अशी तुझ्याबरोबर का वागते?" तर तो म्हणतो, "आम्ही भाऊ-बहीण आहोत." म्हणे, "तू लहान, तुला लहानासारखं करते, हे खाऊ नको, ते खाऊ नको. तर तुझ्यात आणि तिच्यात किती अंतर आहे? तर तू किती वर्षाचा? 20 वर्षाचा. ती किती? 25 वर्षाची वगैरे. तर माझी बहीण पण आहे 25 वर्षाची, माझी मोठी बहीण. तर ती पण माझं असं म्हणजे काळजी वगैरे घेते. तशी ती माझी काळजी घेते." आणि नंतर इथे कट टू इथे झालं, की तिने तन्वीला सांगितलं, की प्राजक्ता प्रभूला असं सगळं विचारत होती. आणि मग तन्वी चालू झाली बाई प्राजक्ताला विचारायला, की "तू असं का विचारत होते?" "नाही, मी असं सहजपणे वगैरे विचारत होते. माझं काही इंटेन्शन नव्हतं वगैरे. म्हणजे आम्ही भाऊ-बहीण आहोत.
आम्ही काही करू दे, तर तू काय एवढं बोलतेस आणि त्याला विचारतेस वगैरे? आम्ही तुमच्याबद्दल काय बोलतो का? तू आणि करण तिथे एकत्र बसलेले असतात. तुझ्यात आणि करणमध्ये काही ते अंतर आहे. करण किती वर्षाचा आहे?" तर ती म्हणाली, "नाही, मला नाही माहिती." तर "नाही माहिती ना, पण मग तो तुला घेऊन तुझं डोकं आणि ते सगळं का कुरवाळत असतो? लहान मुलासारखं तुला का ट्रीट करत असतो?" आणि मग तिथे तिचा आवाजच बंद झाला प्राजक्ताचा. तर इथे मी प्राजक्ताला हेच म्हणेन, की मांजराला वाटतं तो डोळे बंद करून दूध पिते, तर त्याला कोणी बघत नाही. पण त्याचे डोळे बंद असतात, पण बाकीच्यांचे डोळे उघडे असतात. तर असं 1 महिन्यापासून सगळे तुम्हाला बघताय आणि तुम्ही काय-काय करताय तेही सगळे बघताय. तर तो तिचं डोकं वगैरे दाबतोय, हे किती वेळा दाखवलंही आहे आणि ते लोक तर 24 तास तिथे असतात. तर त्यांनी सगळ्यांनी नोटीस केलंय, तर तिने हे सगळंच तिला बोलून दाखवलं. म्हणे नंतर बोलायला लागले, "अरे काय, काय चीप लोकं आहे, हे लोकं असं बोलतायत, तसं बोलतायत." प्राजक्ताला पण कळलं पाहिजे ना, तुम्ही ती असं बोलायलाच कशाला पाहिजे? ते लोक भाऊ-बहीण स्वतःला बोलतायत, तर सोडून द्या ना. कशाला तो टॉपिक काढायचा आणि त्याच्या प्रभूला त्या सगळ्या चौकशा करत बसायचा. आणि इथे भांडणं चालू झाली पोह्यावरनं. रुचिता तर पेटलेलीच असते. तिला काय तिचं चालू करायचंच असतं, की नाही मला पोहे नाही मिळाले, मला नाही नाश्ता मिळाला तर मी कोणाला जेवण करून नाही देणार. आणि नंतर मग त्या सगळ्यांनी करण म्हणा, की अजून सगळ्यांनी त्या आपल्या गॅसच्या ज्या जाळ्या असतात बर्नरवरच्या, त्या एक-एक घेऊन गेले आणि म्हणे आम्ही नाही देणार, आम्ही जेवण करून नाही देणार. आधी पोहे बनवा वगैरे. आणि नंतर मग दीपाली म्हणाली, "तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोला, ते मी बनवून देईन." आणि मग इथे राकेश तिला म्हणतोय, "नाही, आज तू हटू नको, आज तू तशीच राहा" वगैरे. पण हे थोडंफार चुकीचं वाटतं. ही तुमची ड्युटी आहे पोहे करण्याची आणि कसं कोणाला खायला घालायचं म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे ना. तर तुम्ही त्या बाबतीत तरी असं नाही करायला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की दीपाली आज थोडीफार चुकली. म्हणजे रोजचा तुम्हाला अंदाज आहे किती करायचा. आज एवढा अंदाज नाही चुकू शकत ना. सो दॅट्स व्हाय मला असं वाटतं. आणि नंतर राखी तिला या लोकांचं भांडणं झाली आणि मग राखी सागर एक आला जोरजोरात ओरडत आणि ते वगैरे. तर ती पण सांगायला, "तू तोंड धुतलेस का? तुझ्या तोंडातनं वास येतो. जा पहिला ब्रश करून ये." ओह गॉड! म्हणजे राखी म्हणतात ना द ग्रेट म्हणजे ती कोणालाही कोणाचं काही ठेवतच नाहीये. नंतर तो तिला राखी नंतर प्राजक्ताला म्हणते, "तू खाऊन-खाऊन जाडी झाली आहेस." अरे बापरे! कमी खा. आणि हे खरंच हे जरा अतिच होतंय. असं नव्हतं तोंडावर तरी कोणाच्या नाही कोणी बोलत. आणि तिथे सगळी भांडणंच चालू होती आणि ती तेच सांगायची तुम्ही आणि हे बाकीचे माहिती आहे ना करण आणि सचिन आणि प्राजक्ता वरतीच जातात आणि तिथे काय बोलतात. तर ती सचिनला बोलायला, "तुम्ही जा, तुम्ही खा आणि जा वरती आणि चुगल्या करा." म्हणतो, "आम्ही चुगल्या नाही करत" वगैरे. तर ती मग असं तोंडावर एक-एक इशारे आय मीन स्ट्रेट फॉरवर्ड बोलत होती. इव्हन रोशनला पण बोलत होती, "तुम्ही त्यांच्या टोळीच्या टीममध्ये बसता, तुम्ही काय करणार? तो राजा होणार, तो हिरो होणार आणि तुम्ही कोण आहे? तुम्ही काय दिसणार? तुम्ही पण त्यांच्या समोर यायला पाहिजे, लढायला पाहिजे." तर त्या रोशन तो मला नाही वाटत त्याच्या विशालच्या अगेन्स्टमध्ये जाईल. आता तो त्यांनी टोळीतनं बाहेर निघाला पाहिजे. टोळीतनं बाहेर निघाला तर तो एकटा पडेल. त्याला एकट्याला त्याला स्वतःला गेमच कळत नाही, काय खेळायचं, कसं खेळायचं. तो काय करू शकतो? तर तो काय टोळीतनं काय बाहेर निघणार नाही. आणि नंतर मग इथे हा टास्क चालू झाला यांचा कॅप्टन्सीचा म्हणजे ह्याचा कासव आणि सशाचा. तर त्यावेळी ससा झोपला होता वगैरे. तर आता सशाने झोपायचं नाहीये आणि मग जे कॅप्टन्सीच्या टास्कमधले जे उमेदवार आहेत ते ससा असणार आहे आणि बाकीचे जे सदस्य असणार आहे ते कासव असणार आहे. तर त्यांनी मग त्यांची गाजर आहेत. मग तिथे प्रत्येकाच्या फोटो लावलेला त्या गाजरावरती आणि ते गाजर आहे आणि ते गार्डन एरियात तुम्ही लपवायचे. आणि मग त्यांनी येऊन ते कॅप्टन लोकांना त्यांना म्हणजे आधी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आणि नंतर मग ते पट्टी खोलणार, मग ते बाहेर येणार आणि मग ते शोधणार. तर इथे राकेशला काय वाटलं काय माहिती. त्यांनी जे करणचा जो गाजर होता, तो त्यांनी सरळ वरतीच फेकून दिला. तर ते मला कुठेतरी म्हणजे चुकीचंच वाटलं. आता पण बिग बॉसने ऑब्जेक्शन नाही घेतलं. तर काल जसं त्याने पाण्यामध्ये त्याचा फोटो टाकला ह्याचा आयुषचा, तर बिग बॉसने ऑब्जेक्शन घेतलं. आज बिग बॉसने ऑब्जेक्शन नाही घेतलं. आणि नंतर मग तो आणि टास्क सुरू केला. याचा अर्थ बिग बॉसची परमिशन आहे वगैरे. आता त्यांनी राखीला विचारलं, "मी वरती फेकू शकतो का?" तर नंतर मग तिचा आन्सर, तिचा रिप्लाय काय आला ना, तो दाखवला नाही. ती हो बोलली का ती हो बोलली म्हणून याने फेकलं ते काही दाखवलं नाही.
सो पण त्यांनी फेकलं वरती. नंतर हे लोक आले ससे जे कॅप्टन्सी टास्क मध्ये होते ते सगळे, विशाल वगैरे सगळेजण, करण वगैरे, आणि ते बाहेर आले आणि ते शोधायला लागले सगळेजण. आणि मग कोणी तिथे सोफ्याच्या इथे खाली वगैरे लपवून वगैरे ठेवलेलं, तर प्रत्येक जण काढला. आणि नंतर मग हा शोधायला वगैरे लागले. नंतर मग कळलं, रुचिता जोरजोरात रडायला लागली, अरे ह्याला काय कळतं की नाही, गेम खेळताच येत नाही, वरती टाकलं तर शोधणार कसं, घेणार कसं वगैरे. नंतर विशाल चढला तिथे वरती आणि तो बघा तरी बिग बॉस म्हणतात की अपघात होईल, जाऊ नका, तरी हा वरती जातोय शोधायला, एकदम कितीतरी वरती होतं आणि तो शोधायला गेला. आणि इथून मग करण ओरडतोय, अरे नको जाऊ नको जाऊ. आणि आणि एक नाही पटली गोष्ट की जेव्हा तो टास्क चालू होता ना, तर विशाल आणि करण भरपूर फिजिकल झाले हिच्यावर, तन्वी बरोबर. म्हणजे ना एक ह्याच्यामध्ये ना बिलकुल आवडलं नाही. त्यांनी विशालने एवढ्याने जोराने खेचले तन्वीला ना, तर मागच्या मध्ये पण टास्क झालेला तेव्हा पण तो खेचत होता, पण ती स्पोर्टिंगली घेत होती. तर ते स्पोर्टिंगली ठीक आहे, पण त्यांनी असं जोराने तिला खेचलं ना, ती अक्षरशः तोंडावर आदळली. तर दॅट इज रॉंग. तुम्ही खेळा, फिजिकल व्हा, ती स्पोर्टिंगली घेते. तिच्या ठिकाणी रुचिता असते तर तिने घर डोक्यावर घेतलं असतं, पण शी वॉज नॉट, तिने नाही तसं केलं. पण तुम्हाला मग स्वतःला तर कळायला पाहिजे ना, की भले तिथे कंटेस्टंट आहात, तुम्ही नका मानू, मुलगा मुलगी सगळ्यांना सेम आहात, पण मुलगा असू दे मुलगी असू दे, तुम्ही एवढ्या जोरात खेचताय. त्याने अक्षरशः तिला जोराने खेचलं, ती तोंडावर पडली आणि तो फरफटत त्यांनी मागे घेऊन गेला. तर ती नंतर बोलली, तू पाडलंस ना मला, खाली आणलंस ना, आता तर सोड ना. आणि आणि नंतर करण करण किती तिचे पाय घेऊन तिला असे पूर्ण पिरगळत वगैरे होता आणि केवढं हे करत होता. तर हे नाही आवडलं, हे चुकीचं वाटलं, की तुम्ही इतकं फिजिकल नाही व्हायला पाहिजे. दीपाली पण त्याला बोलत होती, तर तो दीपालीला सुनवत होता आणि बोलत होता. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात गोष्ट अशी झाली, तन्वी बोलली की मला चालेल, मला मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ती स्वतः मग अग्रेसिव्ह होऊन त्यांच्यावरती जात होती आणि त्यांनी मग तिला, दोघांनी हे सगळं केलं. तर ते ठीक आहे, ती अग्रेसिव्ह होती, तिला खेळायची जिद्द आहे आणि तिने आज बोलून पण टाकलं, आम्ही बिग बॉसमध्ये आलं तर आम्ही पूर्ण जीव लावू आणि पूर्ण खेळू आणि मस्त करू आणि ऑल, ती बोलत पण होती. तर पण हे फिजिकल होणं नाही आवडलं ते. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की जे करण आणि विशाल जे फिजिकल झाले तन्वीसाठी, तर ते तुम्हाला आवडलं की नाही. तर आता उद्या बघूया टास्कमध्ये, आपल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये कोण जिंकतंय आणि कोण हारतंय आणि कसा गेम होतोय आणि राखी अजून काय काय तमाशे करते, तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूया. उद्या भेटूया. थँक यू.